राज्यातल्या 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा उद्या निकाल लागणार. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. महापालिकेआधीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष. एबीपी माझावर महाकव्हरेज. कल्याणमधल्या अंबरनाथमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी केला लाठीमार. तर अहिल्यानगरच्या कोपरगावात भाजप राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये बाचाबाची. नगर परिषदांच्या मतदानादरम्यान तुफान राडे. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप. कोणताही गैरप्रकार नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. मुंबई पालिकेसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून घासाघीस जोरात. 150 जागांवर एकमत. 77 जागी रस्सीखेच. भाजपचा 102 जागांवर तर शिवसेनेचा 109 जागांवर दावा. मुंबईत राष्ट्रवादीतील नवाब मलिकांच्या नेतृत्वावरून महायुतीमध्ये मतमतांतर. मलिक असल्यास राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. उदय सामंतांकडून स्पष्ट. तर अजितदादांनी कुणाकडे नेतृत्व द्यावा हा त्यांचा प्रश्न. बावनकुळेंची भूमिका. ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच घोषणेची शक्यता. संजय राऊतांची गेल्या 3 दिवसात 2 वेळा राज ठाकरेंसोबत चर्चा. जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंची सर्वोच्च न्यायालयात धाव. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच पाऊल टाकणार असल्याची माहिती. एप्स्टीन फाईल्सवरून पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल. एप्स्टीन हा स्टीव्ह बॅनन आणि मोदींची भेट घडवून आणणार होता. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, चव्हाणांची मागणी. श्रीगोंद्यातल्या उखल गावात एकाच कुटुंबातल्या 3 भावांची उत्तुंग कामगिरी. एमपीएससीत फडकवला झेंडा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताईंचं निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. साताऱ्यातल्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.